नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 8चा चॅप्टर नंबर 17 सर्कल, कॉर्ड अँड आर्क हा चॅप्टरचा प्रॅक्टिस सेट 17.1 बघणार आहोत. त्याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे, इन अ सर्कल विथ सेंटर पी कॉर्ड ए बी इज ड्रॉन ऑफ लेंथ 13 सेंटीमीटर, सेगमेंट पी क्यू परपेंडिक्युलर कॉर्ड ए बी, देन फाइंड क्यू बी. म्हणजे आपल्याला हा क्यू आणि बी फाइंड आउट करायचा आहे. ही ए बी कॉर्ड आहे आणि हा पॉइंट सेंटर आहे पी. ठीक आहे, तर मग चला आपण आता हे सॉल्व करून घेऊया. इथे काय दिलेले आपल्याला, लेंथ ए बी इज इक्वल्स टू 13 सेंटीमीटर, सेगमेंट पी क्यू परपेंडिक्युलर कॉर्ड ए बी. ठीक आहे, the perpendicular drawn from the center of a circle to its chord, bisect the chord. ठीक आहे, आता ही जी आहे ही परपेंडिक्युलर आहे ए बी वरती, त्याच्याने ए बी हा काय होतोय, बायसेक्ट होतोय. मग आपल्याला आता क्यू बीची लेंथ फाइंड आउट करायची आहे. लेंथ क्यू बी इज इक्वल्स टू 1/2 लेंथ ए बी. ए बीच्या हाफ आहे ती. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे हाफ इंटू लेंथ ए बी. मग 1/2 इंटू ए बीची लेंथ आपल्याला किती दिली आहे, इथे 13 सेंटीमीटर. ही 13 घेतली. मग आपण 2ने या 13ला काय करणार आहोत, डिवाइड करणार आहोत. 2 1 जा 2, 2 6 जा 12. इथे 1 उरतो. इथे आपण डेसिमल पॉईंट घेऊया, इथे 0 घेऊया. 2 5 जा 10. म्हणजे आपल्याला इथे लेंथ, देअरफॉर लेंथ क्यू बी इज इक्वल्स टू 6.5 सेंटीमीटर भेटली आहे. ठीक आहे, इझी आहे ना. क्वेश्चन नंबर 2 आहे, द रेडियस ऑफ अ सर्कल इज सेंटर इज ओ is 25 centimeter. Find the distance of a chord from the center if length of the chord is 48 centimeter. ठीक आहे, इथे आपल्याला ओडी ही काही किती दिली आहे, 25 सेंटीमीटर. तर आपल्याला डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर इफ लेंथ ऑफ द कॉर्ड इज 48 सेंटीमीटर. हा जो कॉर्ड दिला आहे त्याची लेंथ दिलेली आहे. ठीक आहे, मग आता आपण इथे आहे, आता आपल्याला एक्झाम्पलमध्ये काय काय दिलं आहे, लेंथ ओ डी इज इक्वल्स टू 25 सेंटीमीटर, लेंथ सी डी इज इक्वल्स टू 48 सेंटीमीटर. हे दोन्ही काय आपल्याला गिवन. ठीक आहे, सेगमेंट ओ पी इज परपेंडिक्युलर. ही ओ पी ही काय आहे, परपेंडिक्युलर सी डीवरती, कॉर्ड सी डीवर. ठीक आहे, मग द परपेंडिक्युलर हा परपेंडिक्युलरचं सिम्बॉल आहे, माहिती आहे ना. ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू the chord, bisect the chord. ठीक आहे, इथे लेंथ पी डी इज इक्वल्स टू 1/2 लेंथ सी डी. म्हणजे लेंथ पी डी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, मग आपण इथे हाफ इंटू सी डी घेऊया. 1/2 इंटू सी डीची लेंथ किती आहे, 48 आहे. आता 2ने आपण याला डिवाइड करूया. 2 1 जा 2, 2 जा 4, 2 4 जा 8. म्हणजे इथे लेंथ पी डी इज इक्वल्स टू 24
24 येते, 24 सेंटीमीटर. ठीक आहे. मग आता आपल्याला ही लेंथ फाइंड आउट करायची आहे. तर मग आपण आता ते पायथागोरस, इथे जो होतो तो राईट अँगल ट्रायंगल होतो आहे, म्हणून आपण आता इथे पुढे पायथागोरस थेरम यूज करून पुढे लेंथ फाइंड आउट करून घेणार आहोत. तर इथे घेऊया, इन राईट अँगल ट्रायंगल OPD बाय पायथागोरस थेरम. ठीक आहे. इथे घेऊया लेंथ OD स्क्वेअर इज इक्वल्स टू लेंथ OP स्क्वेअर प्लस लेंथ PD स्क्वेअर. ठीक आहे. देअरफॉर आपल्याकडे ODची लेंथ आहे 25 सेंटीमीटर इज इक्वल टू लेंथ OP आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि लेंथ PDची आहे आपल्याला 24 स्क्वेअर सेंटीमीटर, सॉरी 24. ठीक आहे. मग आपल्याला OP फाइंड आउट करायचा आहे. आपण हा जो आहे हा प्लस आहे, हा या साईडला येताना मायनस होऊन जाईल. ठीक आहे. मग इथे येईल 25 स्क्वेअर मायनस 24 स्क्वेअर इज इक्वल्स टू लेंथ OP स्क्वेअर. ठीक आहे. याचा स्क्वेअर येतो 625, याचा येतो 576 इक्वल्स टू लेंथ OP स्क्वेअर. ठीक आहे. मग याच्यातूनही संख्या मायनस झाल्यावर आपल्याला मिळतो 49 इक्वल्स टू लेंथ OP स्क्वेअर. आता याचा स्क्वेअर काढण्यासाठी आपण काय करूया, बोथ साईडला स्क्वेअर घेऊया. लेंथ OP स्क्वेअर, मग हा स्क्वेअर कॅन्सल, हा रूट कॅन्सल, हा अंडर रूटमध्ये याचा रूट येतो 7 इक्वल्स टू लेंथ OP. ठीक आहे. मग आपण असंही लिहू शकतो इथे, देअरफॉर लेंथ OP इक्वल टू 7 सेंटीमीटर. ठीक आहे. ही आपल्याला लेंथ मिळाली 7 सेंटीमीटर. ठीक आहे. आता आपण आन्सर लिहून घेऊया. डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज 7 सेंटीमीटर. ठीक आहे. समजलं सर्वांना. एक्झाम्पल नंबर 3 आहे. O is the center of the circle. Find the length of radius if the chord of length 24 centimeter is at a distance of a 9 centimeter from the center of the circle. तर ही त्याची डायग्राम आहे, आपल्याला बुकमध्ये दिलेली आहे. आता तिच्यामध्ये बघूया, आपल्याला लेंथ O आणि आपण इथे P मानून घेऊया. OP दिला आहे 9 सेंटीमीटर, AB दिला आहे 24 सेंटीमीटर. मग आपल्याला याची हाफ लेंथ पण फाइंड आउट करायची आहे, रेडियस पण फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. इथे लिहून घ्या आपण, लेंथ AB इक्वल्स टू 24 सेंटीमीटर, लेंथ OP इक्वल्स टू 9 सेंटीमीटर. ठीक आहे. ते घेऊया, लेट सेगमेंट OP इज परपेंडिक्युलर कॉर्ड AB. OP हा कॉर्ड AB वरती काय आहे, परपेंडिक्युलर आहे. मग आपण इथे घेऊया द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर of the circle to the chord bisect each other. The chord. ठीक आहे. मग therefore length AP is equals to half into length AB find out. ठीक आहे. मग याचं येतं 1/2 इंटू 24 येतं AB, 2 1 जा 2, 2 2 1 जा 2, 2 2 जा 4. इथे येते लेंथ AP इज इक्वल्स टू 24 सेंटीमीटर. ठीक आहे. हे आपल्याला मिळाली. AP ही किती आहे, सॉरी 12 सेंटीमीटर.
ठीक आहे. आता आपण हा इथे जर आपण इथे लाईन टाकली तर इथे आपल्याला राईट अँगल ट्रायंगल मिळतो. आपल्याला ही लेंथ फाइंड आउट करायची आहे. मग आपण ट्रायंगल OPA इन राईट अँगल ट्रायंगल OPA by Pythagoras theorem. Length OA square is equals to length OP square plus length AP square. ठीक आहे. आपल्याला AO जी साईड आहे तीच फाइंड आउट करायची आहे. हायपोटेनियस OP आहे 9 सेंटीमीटर आणि AP आहे 12 सेंटीमीटर. ठीक आहे. मग लेंथ AO स्क्वेअर इज इक्वल टू 9चा स्क्वेअर येतो 81, 9 9 जार 81 आणि 12 जार 144. ठीक आहे. मग इथे येते लेंथ OA स्क्वेअर इज इक्वल्स टू यांची प्लस केलं 225. आता आपल्याला यांचा स्क्वेअर काढायचा आहे. तर आपण काय करणार आहोत, दोघांना अंडर रूटमध्ये टाकणार आहोत. स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट 225. ठीक आहे. हा रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होऊन जातो आणि याचा येतो. मग इथे येईल देअरफॉर लेंथ AO इज इक्वल्स टू 15. याचा स्क्वेअर येतो 15 सेंटीमीटर. ठीक आहे. याचं फायनल आन्सर येईल द रेडियस of the circle is 15 सेंटीमीटर. ठीक आहे. समजलं सर्वांना. 4th नंबरचं एक्झाम्पल आहे. C इज द सेंटर ऑफ द सर्कल हुज रेडियस इज 10 सेंटीमीटर. हा C सेंटर आहे आणि त्याची इथून रेडियस जी घेतली आहे ती 10 सेंटीमीटरची आहे. फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर इफ द लेंथ ऑफ द कॉर्ड इज 12 सेंटीमीटर. ठीक आहे. आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे कॉर्डचा. ठीक आहे. आपण इथे लिहून घेऊया. आता आपल्याला इथे मेन्शन काय काय केलं एक्झाम्पलमध्ये. लेंथ AC किती आहे 10 सेंटीमीटर. लेंथ AB दिली आहे कॉर्डची, किती आहे ती 12 सेंटीमीटर. ठीक आहे. हे आहे गिवन. इथे घेऊया सेगमेंट CM परपेंडिकुलर कॉर्ड AB. द परपेंडिकुलर draw from the center of the circle to the chord. Bisect the chord. Length AM equals to 1/2 लेंथ AB. आपल्याला AM फाइंड आउट करायचे आहे. तर मग इथे किंवा 1/2 लेंथ किती आहे AB 12 सेंटीमीटर आहे. 2 1 जा 2 2 6 जा 12. मग इथे मिळाली लेंथ AM इक्वल्स टू 6 सेंटीमीटर. मग इथे आपण घेऊया इन राईट अँगल ट्रायंगल CMA. इथे हा CMA हा ट्रायंगल बनतो. ठीक आहे. आपल्याला आता ही लेंथ काढायची आहे बाय पायथागोरस थेरम. लेंथ CA स्क्वेअर इक्वल्स टू लेंथ CM स्क्वेअर प्लस लेंथ AM स्क्वेअर. 10 स्क्वेअर येतो. CAचा दिला आहे आपल्याला 10 सेंटीमीटर. लेंथ CM आपल्याला फाइंड आउट करायची आहे प्लस लेंथ AM आहे 6 सेंटीमीटर. ठीक आहे.
मग ही 10 स्क्वेअर मायनस 6 स्क्वेअर ही आपण प्लस आहे ही इकडच्या साईडला करून घेऊया, ती मायनस होऊन जाईल. देन CM स्क्वेअर. ठीक आहे. 10चा स्क्वेअर येतो 100, 6चा स्क्वेअर येतो 36 इक्वल्स टू लेंथ CM स्क्वेअर. ठीक आहे. याच्यातून ही संख्या मायनस झाल्यावर इथे येते आपल्याला 64 इक्वल्स टू लेंथ CM. आता याचा रूट काढायचा तर आपण या दोघांना काय करूया, अंडर रूट घेऊया. चा स्क्वेअर कॅन्सल झाला, रूट कॅन्सल झाला. याचा रूट येतो 8 इक्वल टू लेंथ CM. मेथिंग देअर फॉर लेंथ CM इज इक्वल्स टू 8 सेंटीमीटर मिळालं आपल्याला. द कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज 8 सेंटीमीटर. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, समजलं सर्वांना. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या वर्गमित्रासोबत शेअर करा. थँक्यू.